पहिल्यांदा जेव्हा गोव्याला गेला होतास तिकडनं तू माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं होतं माहितीये का? घोडा आणला होता तू. अशी असं कधीच कुठली बहीण करत नाही जगात. लहानपणी अमृताच्या दात इतके किरके होते. काय सांगतो. खूप छान दिवस होता यशवी कुटुंबासाठी, कारण अमृताची कटकट. हाय, सो मी आज आत्ता इकडे आहे मुंबईला. एक मिनिट, मी जे बोलतेय ते आणि या स्क्रीनवरती माझी जी लिप मुवमेंट आहे ते मॅच का नाही होते? असं काय झालंय? तर आज माझ्याकडून 2 अशा छान फ्रेश अशा रॉयल अशा चुका घडलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे मी अगदी माईक वगैरे आता नवीन घेतलेले आहेत, तर ते मी फोनला माझ्या जॉईन केलं आणि माझा माईक मी ऑन करायचंच विसरले. त्यामुळे हा अख्खा इंट्रो मी जेव्हा शूट केला तेव्हा मी जे हे एवढं सगळं व्यक्त झालं इकडे तिकडे बघत, छान हसत, अगदी कानातले हलवत, ते काही रेकॉर्डच नाही झालं, काही आवाजच नाही आलेला आहे. आणि दुसरी चूक, माझ्या दातामध्ये काहीतरी अडकलं आहे, हे मला त्या दिवशी दिसलंच नाही राव, ते आत्ता दिसतंय. बट एनिवे, आपण माझ्या चुकांमध्ये अडकायला नको. मला माहिती आहे सुरुवातीची ही काही मिनटं तुम्हाला डिस्कवरी चॅनलवरच्या डब्ड डॉक्युमेंटरीसारखी वाटू शकतात, जसे की मैं तो मेरे भाई के घर पे जा रही थी और हे परमेश्वर ये मैंने क्या देख लिया, मेरा भाई कभी मुझे सरप्राइज गिफ्ट दे सकता है, ये तो मैं कभी सोच भी नहीं सकती. बट एनिवे, हा आजचा व्लॉग मी का करायला घेतला आहे याचं कारण आता तुम्हाला कळणार आहे. कारण मी जात होते असं हे सगळं बोलत अभिषेक देशमुख, माझा जो सख्खा भाऊ आहे, त्याच्या घरी. कारण आज आहे रक्षाबंधन. ये बंधन तो भांडण का बंधन है. म्हणजे आजच्या दिवशी आम्ही एकमेकांना आठवण करून देतो की आपलं हे जे नातं आहे तर त्याच्यामध्ये काही काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात. ते एकमेकांना आम्ही आठवण करून देतो आणि मग वर्षभर त्या एनर्जीने आम्ही एकमेकांना सहन करतो. आणि यावर्षी नेमका असा योग जुळून आला की आम्ही दोघंही जण मुंबईत आहोत. माझं घर अभिषेकच्या घराच्या सोसायटीमध्येच आहे, फक्त बिल्डिंग वेगळी आहे, त्यामुळे दुसरं काही मला कारणही नाही मिळालं. बट एनिवे, सो मी आत्ता जाते अभिषेककडे आणि तो सुद्धा एक वेगळी काय काय तयारी करतो. आय होप त्याने गिफ्टचं काहीतरी विचार तरी केला असेल ॲटलिस्ट. आणि मी माझी राखी, त्याच्यासोबत काही असे गिफ्ट, असं मस्तपैकी असं एक छान असं गिफ्ट हॅम्पर अभिषेकसाठी ऑलरेडी त्याच्याच घरात प्लांट करून ठेवलेलं आहे. ते सगळं काय आहे, कसं आहे, हे आता आपण बघायला जाऊया. चला. अभिषेकला माहिती नव्हतं मी शूट करते. मला वाटलंच होतं वगैरे असं. लगेच त्याला वाटलं की आपणही लगेच 2-4 डायलॉग मारू, पण त्याला काय माहिती म्यूट होणार आहे सगळं. मग आला आतून आमचा खरा हिरो डॅश, ज्याने मला पाहून असा एकदम आनंदाने थैथयाट सुरू केला, माझी वहिनी. आता मी काय विचार केला, म्हटलं म्यूट झालंच आहे तर अभिषेकचे फक्त असे जरा इम्पॉर्टंट हातवारे फक्त दाखवू, है ना, त्याचे कलाविष्कार. तिपा काय हसतोय, पुरा हसतोय. आणि मम्मी, मी किती सुंदर दिसत होते बघा. कसा वाटला माझा हा ड्रेस? आधीचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्यात गंमत म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी अमृता कॅमेरा घेऊन आली पण ती माईक ऑन करायलाच विसरली. असं होतं. पण त्यातली बडबड आता अमृता व्हॉइस ओव्हर मध्ये टाकेल. आता मी कसं तू जे बोललायस त्याच्या जागी एक मी सुंदर व्हॉइस ओव्हर टाकेन. डॅश काय ग यार, मगाशी तू जे बोलला ते काही आलंच नाही, रेकॉर्ड नाही झालं. डॅश काय करायचं आता? रक्षाबंधनाच्या दिवशी तो भाऊ भाऊ करणार असं मला वाटतंय. भाऊ भाऊ कोणीतरी करणार आहे, भाऊ भाऊ. एकदा त्याच्याकडे नाही, आपण ट्राय करू. तू गिफ्ट काय आणलंय ते सांग. हा, मी गिफ्ट ऑर्डर केलं पण ते वेळेवर पोचले नाहीये. अरे अरे अरे, कारण मी खूप चांगलं काहीतरी मागवलं पण ऑनलाईन मागवल्यानंतर कधीतरी असं होतं की तुमच्याकडनं आता मी येण्याच्या तासभर आधी तू मागवलंयस. नाही, मला आलाय तो मेसेज, ऑर्डर हॅज बीन प्लेस. नाही मी आपल्या घरी मागवलंय पण ते लवकरच येईल आणि या व्हिडिओ मध्ये आपण ते एडिट करू. नाही, मी असं काही असं भासवणार नाही की जणू काही तू आजच दिलंय वगैरे असं. पण मी इतकं प्लॅनिंग करून म्हणजे या आधीच्या रक्षाबंधनाच्या सगळ्या रक्षाबंधनाला जे गिफ्ट दिलं, बाहेर मी फिरायला गेलो होतो तिकडून तुझ्यासाठी काय काय आणलं. माझे कपडे डापतेस तू पहिल्यांदा जेव्हा गोव्याला गेला होतास तिकडनं तू माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं होतं माहितीये का? एक स्कर्ट आणला. नाही चांगला नाही, मग घोडा आणला होता तू. लाकडी घोडा. नाही, तो घोडा आणलेला. तो आमच्या शाळेची म्हणजे आपल्या शाळेची ट्रिप इंदोरला गेली होती आणि तिकडनं मी लाकडी घोडा आणला होता. काय करायचं होतं मी त्याचं? तुझ्या गाढवपणाला त्या घोड्यामुळे काहीतरी अर्थ येईल असं मला वाटलं. काय सर्कस करायची होती?
आणि राखी आणलीस मग तू? राखी मी का आणायची? राखी मागच्या वर्षीची असेल ना तीच बांधते ना परत. काय फरक पडलाय असा? राखी अशी असं कधीच कुठली बहीण करत नाही जगात. एक राखी घेऊन यायची आणि ती बांधायची. इतकं सोपं आहे. मी इतकं प्लॅनिंग करून म्हणून मी तुझ्यापेक्षा महान आहे. हा काय वाटतं डॅश एकदा तू सिक्युरिटी चेक कर, काही त्याच्यात नाहीये ना वादग्रस्त. आणि आमचा बॉम्ब स्क्वॉड आणि अमृताने आणलेलं गिफ्ट डॅश चावायला लागलं. आणि आता बघू कृतिका आलेली आहे का? आलेली आता डॅश. डॅश डॅशने रक्षाबंधनाचं गिफ्ट पळवलेलं आहे आणि याच्यात छान माझ्यासाठी खूप छान राखी असेल. अमृता थँक्यू सो मच. थांब उघडू दे आधी. मला माहित नाही मग बोल. माझं हे मनोगत तुझ्या व्हिडिओ मध्ये ठेवशील की एडिट करून टाकशील मला माहित नाही. ते मी असं फास्ट टेचर लावीन त्या आवाजात. अशा पद्धतीने काहीतरी तू ते करणार डॅश डॅश काही ऐकत मान्य आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यात. बापरे. सो आता हे इथे ठेवतोय आपण. हे त्या नाही शांतीची जी ज्योत पेटवली आहे नाही ही आमच्या रक्षाबंधनाची शांतीचं प्रतीक, शांततेचं प्रतीक आहे. शांततेचं प्रतीक आहे. बघू आता आजचे दिवस तरी आम्हाला भांडायचं नाहीये त्यासाठी ते आहे. आणि डॅशची नजर त्याच्यावरच आहे अजून. आणि मी गिफ्ट आणलेलं आहे. काही खरं? येस हे बघ. आणि गिफ्ट आहे. ए चल हे नकोय मला. अगं 2 मिनिटं काय काहीतरी पारंपरिक गिफ्ट यात सुद्धा. आणि तू मिनी ट्रीट्स आणले आहेत. मिनी आहे हे. मिनी याच्यात सुद्धा तुला ग्रँड काही करता नाही आलं. मला काय वाटतं भावांनो, जे कुठले भाऊ हा व्हिडिओ बघतील, मी खूप कमी व्हिडिओज मध्ये येतो अमृताच्या. ती मला फार येत नाही कारण वेळच आमची जमत नाही. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही गिफ्ट अशा बहिणी तुमच्या आयुष्यातही असतील की ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी ज्यांना आवडतात आणि पण मनापासून तुम्हाला परवडेल, तुम्हाला जमेल असं एखादं छोटंसं गिफ्ट तुम्ही दिलं. छोटासा वगैरे काही नाही. हे खूप मनापासून परवडतात खूप गोष्टी. आता मनापासून दिलेलं मी खूप काटकसरीत जगत असतो. एवढी कार घेतलीस तू, तुला खूप गोष्टी परवडतात. तुम्हाला एक वेस्पा सुद्धा घेऊन देऊ शकतोस. हो घेऊन देऊ शकतो. पण कारचा उपयोग आपण सगळेच करतो. आणि आता ती मला छानपैकी भरवणारे डेअरी मिल्क जी मी तिला दिली अजिबात नाही. डाएट वर असतो तू. लहानपणी अमृताचे दात इतके किडके होते. काही सांगतो काही सांगतो काही किडके बिडके होते तुला आठवत नाही. दुधाचे दात जे असतात पहिले पडायचे ते थोडेसे किडले होते वेडेवाकडे. नंतरचे हे जरा चांगले. तर हे आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट. थँक्यू. तू काय थँक्यू. अभिषेक प्रत्येक गोष्ट काय वेग उडून जाईल. अभिषेक आज मी वेग उडून जाईल तुझा. आज मी चुकून डॅशचा शॅम्पू वापरला त्याच्यामुळे एकदम सिल्की झाले. ओव्हर टू यू कृतिका. कृतिका देवी तयार होऊन आलेली आहे. सॉरी सकाळपासून ही अशीच तयार होती. उठल्यापासून उठली आणि अशीच होती. वा वा वा. हो खरं नाही लोकांना बघायला आवडतं तुम्हाला खूप. मला इतकी रिक्वेस्ट येते. अभिषेक कृतिका आणि त्यांचा मध्ये अभिषेकचा घाम आणि कुठे काय करतोय. तर आता माझं गिफ्ट आलेलं आहे. माझ्यासाठी राखी आलेली आहे. थँक्यू अमृता. मला खूप छान वाटतंय. हो हे मी गिफ्ट अभिषेकला देते. इंटरेस्टिंग वाटलं मला हे. फक्त राखीपेक्षा असं मुद्दाम ठेला गाडी. थँक्यू. एवढे खुश जेव्हा होतो शेवटचे ते आठव. आता या व्हिडिओच्याच वेळेला आहोत. मला असं बस बस बस. डॅश तुझं नाही येते. एक फोटो फ्रेम आहे. वाव सुपर्ब. ते स्टिकर्स आहेत. खूप छान दिवस होता देशमुख कुटुंबासाठी. कारण अमृताची कटकट
एकदा पण आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं होतं, मजा आली होती. आणि हे माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी आहेत. बॅग्स मला खूप आवडतात, कॅमेराज आणि शूज मला खूप आवडतात. हे तिला माहिती आहे की माझ्याकडे खूप शूजच्या सध्या मी फार अनन्या पांडेपेक्षा जास्त शूजचं कलेक्शन अभिषेककडे. कार्ड्स आहेत. ब्लॉग करायला लागल्यापासून यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून अमृतामध्ये खूप प्रगती झाली आहे. ती खूप तिचं प्रेम लोकांसाठी एक्सप्रेस करायला लागली. पूर्वी एवढं ती करायची नाही. होतं, पण पण आता express नाही यूट्यूब करायचं. चॅनलमुळे तिचं प्रेम जग बघू शकेल. मागच्या सुद्धा मी एक राखी पाठवली होती, त्याचं प्लांट विंट करायचं होतं की नाही, त्याचा आता वृक्ष झालेला आहे मोठा. आता हे ती फास्ट फॉरवर्ड करायला. वाव, खूप छान आहे हा कॅट, खूप छान आहे. कॅट क्वाईट लिटरल. नाही पण हा डॉग आहे हो का? आणि म्हणून तर मी डॉगच्या समोर धरलंय. मोठा पेट नंबर 8 9-2-11 10 नंबरी. हे पाय सेम असायचं असंच. आणि हे असंही सेम असायचं. मला असाच मार खायचो मी आणि बाबा असेच गाडीवर यायचे. आजी आजोबा. आजी आजोबा. ओ कॉफी, वाव. रेज कॉफी. रेज, माझ्यातली रेज अमृताला माहिती आहे, हो. त्याच्यामुळे ही कॉफी खूप छान आहे. चित्र विराट कोहलीच आहे मुद्दा. आईस पॉप्स मसाला कोला. वाव, राखी ऍक्च्युअल हे खूपच छान. वाव, थँक्यू. उशी घेतोय तुला काय वाटतं? 90s ट्रेजर बॉक्स. वाव, खूपच कमाल. पॉपिंग, पॉपिन्स. या आता फॅन्टम स्वीट सिगरेट. सिगरेट्स. वाव, होय, सगळे 90s वाले. येस. हे सगळं माझं लहानपण आहे. पसंत. आणि अमृता त्याच्याही आधी मोठी बहीण असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी. ए, त्यांच्यावर बिंबू नको. 2 ऑक्टोबर पावभाजी खाई ती. पानपसंद हे मी आता खाणार आहे. आणि हे मला वाटतं कृतिका तुलाही आवडेल. हाजमे की गोली, चटपटीत. चटपटीत का खायची इच्छा होते? मॅजिक पॉप्स हे आठवतात का? तोंडात पडले की पटपट पटपट फुटतात. पटपट पटपट पट, हिच्या डोक्यात फुटायला पाहिजे. पटपट पटपट. त्याच्यामध्ये सॉक्स असतील किंवा पाय असतील. पाय. अरे बो थांब ना, थांब ना बो, मला पाहू दे ना. माझ्या बहिणीने माझ्यासाठी काय आणलं. तुला सूट होतील हे. खूपच छान. मला असं वाटतं हा गिफ्ट बॉक्स तिने आणला आणि स्वतःसाठीच काही गोष्टी मागून घेतल्यात. हा, बसलं नाही तर कुणाला तरी घ्यावंच लागेल ना. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अमृताच्या स्वतः झोपा काढत असते म्हणून हे आय मास्क. पण हे कृतिकालाही जाऊ शकतं. हो, कृतिकाला आवडू शकतं हे. कृतिका, खरं तर मी परफेक्ट कॅन्डिडेट आहे इथे. हे कृतिका आणि अमृता मिळून ठरवतील कोणाकडे जाणार आहे. पण हे खूप छान आहे, खूपच मस्त आहे. चला राखी बांधूया. आणि अमृताचा माईक माझ्याकडे. मग काय. चकणे डोळे करतोय. हे काय नीट लागलं नाही उलट. थांब. बस, अरे हे काय बिहारी दिसतोय. तू केलंच मला. राखी झाली रक्षाबंधन. चला. कुठलं गिफ्ट? काय काहीच नाही टाकलंस तू याच्यात. जुने बॉक्स नको देऊ मला काहीतरी उगाचच. आणि हे खरोखर मी गिफ्ट अमृतासाठी आणलेलं आहे. इतका वेळ मी तिला गंडवत होतो आणि या वेळेला ती पूर्णपणे या वेळेलाही ती गंडलेली आहे कारण मी तिसाठी गिफ्ट ऑलरेडी मागून ठेवलं. विश्वास नाहीये. सो हे रक्षाबंधनाचं गिफ्ट. द मेसी कॉर्नर.
ह्याच्यात काय पैसेच आहे हे हो खूप पैसे टाकून दिले. बघ कृतिका तू सांगितलंस का त्याला की अमृताने तुझ्यासाठी काहीतरी आणलंय तर तू पण आण. हे मी त्याचे खूप आधी मागवलंय. मी काहीच नव्हते बोलले. हे ते इको फ्रेंडली वाला आहे का ते? येस त्यालाच माहिती त्यानेच शोधलंय कारण हे मला अजिबात आणि आयडिया नव्हती याविषयी. वाव मस्त आहे. कलर खूप छान आहे. याच्यामध्ये काय बॅगेचं आहे का किचन किचन आहे? ओ कस्टमाइज ते पण. वा वा वा. आता अमृत व्हॉइसवर टाकेल याच्यामध्ये. अशा पद्धतीने आम्ही रक्षाबंधन साजरं केलेलं आहे आणि अभिषेकने मला फायनली गिफ्ट दिलेलं आहे. आणि हे सुद्धा तिच्यासाठी. हे त्यांनी दिलेलं आहे. काही पर्सनल नोट बीट असं काही नाही, त्यांनी दिलेलं. थँक्यू बिंक्यू म्हणतात ते. पण एक मी जे सांगेन ते पण गिफ्ट येईलच ना, म्हणजे नंतर तू म्हणत होतास की हे तर माझ्याकडनं आहे पण तुला जे आवडेल तेही तू सांगूच शकतेस असं मगाशी म्हणत होतास. ते भाऊबीजेला याचा काहीतरी सेल सुरू होता ना 80% ऑफ का काहीतरी 100% ऑफ का काहीतरी. घेऊन जा. त्याचा 80% चालू होता. याचे पूर्ण पैसे मोजले तुम्ही. तर दरवर्षीप्रमाणे भावांनो आणि बहिणींनो, आज रक्षाबंधन आहे म्हणून मी भावांनो आणि बहिणींनो तर या वर्षी सुद्धा मी तिला गंडवलंय. तिला असं खरंच वाटलं होतं की माझं गिफ्ट अजून यायचंय. पण तुम्ही सुद्धा आता कमेंट सेक्शन मध्ये हे लिहा की तुम्ही तुमच्या बहिणीला काय गिफ्ट देणार आहात किंवा सरप्राईज कसं दिलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि